Hello guys, in today's lecture we are going to discuss about commonly used English. If you don't know common things, you will not able to speak English confidently. So let us discuss common thing which you must know so that you will speak English flawlessly. First sentence, मी शाळेत गेलो. कोणतीही ॲक्टिव्हिटी तुम्ही केली तिथे तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा आहे. मी शाळेत गेलो, आय वेंट टू स्कूल. सर वेंट काय आहे? वेंट आहे वर्बचा सेकंड फॉर्म, गोचा सेकंड फॉर्म आहे वेंट. नेक्स्ट, ती जेवण बनवत होती. ती कोणी असेल, तुमची आई असेल, तुमची बहीण असेल, ती जेवण बनवत होती. काय येणार? शी वॉज कुकिंग फूड. शी ती, वॉज होती. जेवण बनवण्यासाठी काय वर्ड आहे? कुक. तर त्याला लावायचं ING, कारण पास्टमध्ये क्रिया चालू होती. शी वॉज कुकिंग फूड. नेक्स्ट, ते उद्या मुंबईला जाणार. ते 4-5 लोकांची टीम असेल म्हणून दे म्हटलं. दे विल गो टू मुंबई टुमारो. ते उद्या मुंबईला जाणार. ते उद्या मुंबईला जाणार. दे विल गो टू मुंबई टुमारो. दे विल गो टू मुंबई टुमारो. ते उद्या मुंबईला जाणार. नेक्स्ट, मी 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. हाऊ कॅन यू से? मी 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. 2 महिन्यापासून ही क्रिया चालू आहे. तर काय येणार? आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. जर तुम्हाला म्हणायचं असेल मी 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत होतो, तर काय म्हणायचं? आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. जर तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही कधीपासून इंग्रजी शिकत आहात, हाऊ कॅन यू आस्क? हाऊ लॉंग हॅव यू बीन लर्निंग इंग्लिश. हाऊ लॉंग म्हणजे कधीपासून. हाऊ लॉंगचा वापर करून तुम्ही विचारू शकता तुम्ही कधीपासून शिकत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. त्याने काम पूर्ण केलं. त्यानेचं इंग्लिश काय होतं? ही कम्प्लिटेड द वर्क. हिअर वी हॅव यूज सिंपल पास्ट टेन्स, कम्प्लिटेड वर्बचा सेकंड फॉर्म. ही कम्प्लिटेड द वर्क. नेक्स्ट, तू मला मदत करू शकतो का? हाऊ कॅन यू आस्क? तू मला मदत करू शकतो का? तुम्ही मला मदत करू शकता का? कसं विचाराल? कुड यू हेल्प मी प्लीज? कसं विचारायचं? कुड यू हेल्प मी प्लीज? नेक्स्ट, आपण वेळेवर पोचायला हवं. हाऊ कॅन यू आस्क? आपण वेळेवर पोचायला हवं. पोहोचणे आणि वेळेवर. आपणसाठी इंग्लिश काय आहे? वी शूड रीच. पोचायला हवं, पोचायला पाहिजे, तर काय वापरायचा? शूड. वी शूड रीच म्हणजे पोहोचणे ऑन टाइम. शूड सोबत वर्बचा पहिला फॉर्म. मी कोणाला तरी सजेशन देतोय की तुम्ही वेळेवर पोचायला हवं. यू शूड रीच ऑन टाइम. नेक्स्ट एक्झाम्पल, तो आज कदाचित येईल. जर आपल्याला म्हणायचं असेल तो येईल किंवा नाही येईल, बहुतेक येईल, गॅरंटी नाही आहे, देन यू नीड टू यूज मे ऑर माइट. ही मे कम टुडे किंवा ही माइट कम टुडे. नेक्स्ट एक्झाम्पल, काल जेवण बनवलं गेलं. पॅसिव्ह आहे. इथे क्रिया झाली आहे. कोणी केली? इथे हे मेन्शन नाही आहे. क्रिया झाली. काल जेवण बनवलं गेलं. काय येणार? द फूड वॉज कुक यस्टरडे. द फूड वॉज वर्बचा थर्ड फॉर्म. द फूड वॉज कुक यस्टरडे. नेक्स्ट, तो कार धुवत होता. इथे टेन्सचा वापर केलेला आहे. कोणत्या? फास्ट कंटिन्युअस. पास्टमध्ये क्रिया चालू होती. तो कार धुवत होता. ही वॉज वॉशिंग कार. ही वॉज वॉशिंग कार. नेक्स्ट, कार धुतल्या गेली. इथे कोणी काम केलं हे मेन्शन नाही आहे. क्रिया झाली तेव्हा कार धुतल्या गेली. कसं बोलायचं? कार वॉज वॉश. वर्बचा कोणता फॉर्म आहे? थर्ड फॉर्म. इन एव्हरी पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स यू नीड टू यूज थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, मी माझे केस कापून घेतले. मी स्वतः कापले का? नाही, मी माझे केस कापून घेतले. आय गॉट माय हेअर कट. मी कोणाकडनं तरी काम करून घेतलेलं आहे. हिअर वी हॅव यूज पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय गॉटचा वापर केला आहे कारण क्रिया झालेली आहे. आय गॉट माय हेअर कट. नेक्स्ट,
आम्ही आमची गाडी रिपेअर करून घेतली. आम्ही आमची कार रिपेअर करून घेतली. स्वतः केली का? नाही, कोणाकडनं तरी करून घेतली. काय येणार? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्हमध्ये काय वापरायचं आहे आपल्याला? गॉट. वी गॉट अवर कार रिपेअर्ड. वी गॉट अवर कार रिपेअर्ड. पुन्हा वर्बचा कोणता फॉर्म वापरायचा? थर्ड फॉर्म. नेक्स्ट, तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. ही इज पुअर बट ऑनेस्ट. तो गरीब आहे, तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. ही इज पुअर बट ऑनेस्ट. ही इज पुअर बट ऑनेस्ट. नेक्स्ट, पाऊस पडत असूनही ती बाहेर गेली. पाऊस पडत असूनही डिस्पाइट बिंग रेन. डिस्पाइट बिंग रेन शी वेंट आउटसाइड. ती बाहेर गेली. शी वेंट आउटसाइड. डिस्पाइट म्हणजे पाऊस पडत असूनही. डिस्पाइट बिंग रेन शी वेंट आउटसाइड. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता इवन दो इट वॉज रेनिंग शी वेंट आउटसाइड. नेक्स्ट, तू येईपर्यंत मी थांबेल. इथे अंटिलचा वापर करायचा आहे. तू येईपर्यंत. आय विल वेट अंटिल यू कम. म्हणजे तू येईपर्यंत मी इथे थांबणार. आय विल वेट हिअर अंटिल यू कम. अंटिल म्हणजे येईपर्यंत. नेक्स्ट, ती मला अभ्यास करायला लावते. एखादी गोष्ट मला एखादा पर्सन करायला लावते. ती करायला लावते. कोणती क्रिया करायला लावते? शी मेक्स मी स्टडी. ती मला काम करायला लावते. हाऊ कॅन यू से? शी मेक्स मी वर्क. ती मला पोहायला लावते. शी मेक्स मी स्विम. इथे पॉझिटिव्हचा वापर केला आहे. एक पर्सन दुसऱ्या व्यक्तीला कोणती तरी क्रिया करायला लावते. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तू अभ्यास करायला हवा होता. पास्टमध्ये सजेशन. पास्टमध्ये ही क्रिया करायला हवी होती. कसं सांगायचं? यू शुड हॅव स्टडीड. यू शुड हॅव स्टडीड. तू पास्टमध्ये अभ्यास करायला हवा होता. तुम्ही रोज एक्सरसाइज करायला हवी. यू शुड एक्सरसाइज डेली. तुम्ही काल एक्सरसाइज करायला हवी होती. हाऊ कॅन यू से? यू शुड हॅव एक्सरसाइज यस्टरडे. नेक्स्ट, तू हेल्मेट घालायला हवं. आता घालायला हवं म्हटलं तर यू शुड विअर हेल्मेट. परंतु घालायलाच हवं कंपल्सरी तर यू मस्ट विअर हेल्मेट. नेक्स्ट, तू जात आहे का? मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मंदिरात जात आहे का? आर यू गोइंग टू टेम्पल? तुम्ही मार्केटला जात आहे का? आर यू गोइंग टू मार्केट? नेक्स्ट, तिने काम केलं का? पास्टमध्ये तिने काही ॲक्टिव्हिटी केली का? याचं तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर कसं विचारायचा? डीड शी वर्क? तुम्ही काम केलं का? डीड यू वर्क? तुम्ही तिला मदत केली का? डीड यू हेल्प हर? नेक्स्ट आहे मी अभ्यास केला. पास्टमध्ये मी ॲक्टिव्हिटी केली तर काय येणार? सिंपल पास्ट टेन्स. आय सोबत वर्बचा सेकंड फॉर्म. आय स्टडीड. नेक्स्ट, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणायचं असेल ती खूप सुंदर आहे, ती खूप आकर्षक आहे, यू हॅव टू यूज ॲडव्हान्स लेवल वर्ड यू आर आय कॅन्डी. तुम्ही खूप सुंदर आहे. यू आर आय कॅन्डी. यू आर आय कॅचिंग. यू आर कॅप्टिवेटिंग. नेक्स्ट, एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणायचं असेल की तो व्यक्ती खूप जबरदस्त आहे, महान आहे, तर तुम्ही म्हणू शकता यू आर बिग चीज. बिग चीज म्हणजे तुम्ही खूप महान आहे. विराट कोहली इज बिग चीज ऑफ क्रिकेट. नेक्स्ट आहे आळशी. तुम्हाला म्हणायचं असेल तो आळशी आहे तर तुम्ही म्हणायचं ही इज काउच पोटॅटो किंवा म्हणायचं ही इज स्लॅकर. तर अशा प्रकारे कॉमन गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल तर डेफिनेटली यू विल स्पीक इंग्लिश कंटिन्युअसली. अदरवाइज यू स्टक समवेअर अँड यू विल नॉट एबल टू स्पीक. सो if you want to speak English confidently, charismatically and flawlessly, you need to practice daily and you must know basic things. जर तुम्हालाही अशाच प्रकारे इंग्रजी बोलणे शिकायचं असेल तर असे व्हिडिओ रेग्युलर पहा. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.